नमस्कार मैत्रिणी, प्रिया होम किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल खिचडी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक बटाटा, एक छोटा टोमॅटो मी कापून घेतला आहे, त्यानंतर हिरवे वाटाणे घेतले आहे, कढीपत्ता घेतला आहे, नंतर शेंगदाणे घेतले आहे थोडे, त्यानंतर कांदा घेतला आहे कापून आणि ती कोथिंबीर घेतली आहे। त्याचबरोबर मसाल्यामध्ये जर बघितलं तर जिरे आहे, मोहरी आहे, लाल तिखट, गरम मसाला, हळद पावडर, किचन किंग मसाला आणि हा आमचा विदर्भ स्पेशल मसाला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मी तांदूळ पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून भिजत घातलेले आहे। त्यानंतर कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे। कुकरमध्ये तेल चांगलं तापलं की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये छान असं तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया, थोडंसं जिरं टाकून घेऊया, कढीपत्ता, कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत। छान थोडंसं ब्राऊन झालं आहे, त्यामध्ये आपण लसणाचे काप काढून घेऊया। छान आपलं लसूण झालेलं आहे, हिरवे वाटाणे घालून घेऊयात, करून घेऊया। त्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो घेऊन घेऊया, त्यानंतर शेंगदाणे ॲड करून घेऊयात। म्हणलं त्याला म्हणतं तुम्हाला पाणी टाकू, यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करणार आहोत, जेणेकरून जे टोमॅटो आहे लवकर शिजेल। त्यामध्ये आपण बटाटा ॲड करून घेऊया, त्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत, हळद पावडर 1 चमचा, लाल तिखट 2 चमचे, त्याचबरोबर गरम मसाला 1 चमचा मोठा, नंतर किचन किंग मसाला आपण ॲड करणार आहोत। याला छान असं हलवून घेणार आहोत। बघू शकता किती छान टेक्स्चर याला आलेला आहे, छान असं छान वास सुटलेला आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ तिथे घालून देणार आहोत, छान 5 मिनिट असं फ्राय करणार आहोत। तुम्ही बघू शकता याला किती सुंदर असा कलर आलेला आहे। 5 मिनिट असं फ्राय केलं त्यामध्ये आपल्याला पाणी घालून द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी छान अशी उकळी द्यायची आहे। त्यानंतर याच्या 3 ते 4 शिट्ट्या कमी फ्लेमवर करून घ्यायच्या आहे। माझा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनी नक्की सांगा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आता छान 3 ते 4 शिट्ट्या मी काढून घेणार आहे, त्यानंतर आपण बघूया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपली खिचडी तयार झाली आहे। आपली खिचडी किती मस्त प्रकारे तयार झाली आहे। एक दाणा असा वेगवेगळा झाला आहे तांदळाचा। आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तरी सबस्क्राईब करा।